हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो यू कॅन सी मी माझ्या बेडरूममध्ये आलेली आहे. न्यू बेडरूममध्ये तुम्ही माझा ऑलरेडी बेडरूम तुम्हाला मी टूर दिलेलाच आहे. सो तुम्हाला माहिती असेल की माझं बेडरूम कसं आहे काय वगैरे सगळं. सो आज आपण माझं वॉर्डरोब सेट करणार आहोत. सो लेट्स सी. खूप मेस्ड अप आहे खूप, म्हणजे मी पूजानंतर डायरेक्ट नाशिकला गेली होती, तर माझं वॉर्डरोब सेट करायला कपडे वगैरे तसेच एकदम पडलेले आहेत. मी ते आलीच नाही, मी काल आली अँड आता आज मला पूर्ण वॉर्डरोब सेट करा. तो आय थॉट की चला व्लॉगसुद्धा बनवूया. दिस इज माय फिट चेक. सेम कॉर्सेट वेट. लेट मी शो यू. दिस इज माय फिट चेक गाइज. दिस इज माय आईना. चलो अभी लेट्स शूट. तर आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला माझ्या वॉर्डरोबची दशा दाखवते. मी किती सगळं कुचकून भरलेलं एकदम, काहीच सेट केलेलं नाही आहे मी. आता हळूहळू सगळं सेट करणार आहे. बाकीच्यांचे सगळं सेट झालेलं आहे कारण मी इथे नव्हती, तर मला काय चान्स भेटला नाही सेट करायचा. सो चलो लेट्स डू इट. वाव, माझे लाईट्स. हा पार्ट सेट करायचा ॲक्च्युली बाकी आहे. हा पार्ट मी थोड्या दिवसानंतर सेट करणार, कारण अजून आता सामान वगैरे जे मला इथे ठेवायचे प्लांट्स वगैरे ते अजून मी आणलेलेच नाही आहेत. सो हा पार्ट सेट करायचा बाकी आहे. आधी तुम्हाला वॉर्डरोब दाखवते माझा. वेट. से हाय मम्मी. मम्मी हेल्प नाही करत आहे पण आज झोपत आहे मम्मी आज. चलो, आय हॅव टू डू इट बाय माय सेल्फ टुडे. दिस इज माय वॉर्डरोब. ही साईड इथली साईड विवेकची आहे, ही साईड माझी आहे. तुम्ही माझी साईड तुम्हाला दाखवते. ये सी द मेस. वेट, लेट मी शो यू. दिस इज हाऊ माय वॉर्डरोब लुक्स लाईक राईट नाव. इथे सगळं माझे ज्वेलरीचे डब्बे वगैरे आहेत, सगळे बॅग्स सगळं कुचकून ठेवलेलं आहे. शिट, सगळं आहे माझं. अजून इथे सुद्धा खूप कपडे आहेत, भरपूर कपडे आहेत. अँड ह्या 2 बॅग्स आहेत अजून ज्या मला खाली करायच्या आहे. ह्या 2 बॅगसुद्धा आहे ज्या मला खाली करायच्या आहे. तो अभी वी हॅव सो मच वर्क टू डू अभी राईट नाव. चलो फटाफट स्टार्ट करते हैं. आधी सगळ्यात आधी मे बी मी सगळे कपडे आता बेडवरती काढून ठेवणार आणि मग सगळे सॉर्ट करणार की फ्रॉक्स कुठे ठेवायचे, इनर्स कुठे ठेवायचे, पॅन्ट्स, स्कर्ट्स, टॉप्स सगळे कुठे ठेवायचे, साडीज, ब्लाऊज. खूप कपडे माझ्याकडे देवा. चलो लेट्स गेट स्टार्टेड. पूर्ण दिवस जाणार आहे मे बी. दिस इज माय बॅग्स एव्हरीवन. तुम्हाला दिसत असेल की नाही आय डोंट नो, बट आय हॅव टू मेनी बॅग्स ऑल्सो. बॅग्स मी थोडं साईडला ठेवते म्हणजे इझी पडणार. बॅग्स ठेवूया आपण. यू कॅन सी दिस मेस एव्हरीवन. डोंगर बनला आहे कपड्यांचा, बट स्टील अजून 2 बॅग्स खाली करायचे बाकी आहे. चलो वो करते हैं अभी. दिस इज द बिग बॅग. ही मी गावावरनं भरून आणली. अजून कपडे नुसते. ती बॅग मला खाली करायची आहे. टू मेनी क्लोथ्स आय हॅव गाईज. वेट, ही साईड पण दाखवते अजून. हे घडीवाले आहे, हे आईने घडी करून ठेवलेलं. मी घडीच्या घडी ठेवणार आहे नंतर. बट सी, अजून हे काढायचं बाकी आहे ज्वेलरीचं सामान. सो टायर्ड अभी. सगळे कपडे काढून थकले मी. थोडंसं ज्यूस पी लेते. म्हणजे क्यूट बॉटल बघा. चलो लेट्स डू सम घडी. माय क्लोथ्स. सगळे ट्रेडिशनल आधी करूया आपण. तर ऑलमोस्ट ट्रेडिशनल आणि सूट वगैरे कपड्यांची पूर्ण झालेलं आहे माझं. तर आता आधी आपण ते वॉर्डरोबमध्ये ठेवूया, म्हणजे इकडे जागा होणार घडी करण्यासाठी. सो चलो लेट्स डू दॅट. प्रत्येक गोष्टींची माझ्याकडे थैली आहे. सगळ्या थैलीमध्ये फक्त ज्वेलरी आहे. तुम्हाला ज्वेलरीचा पण मी दाखवेल. माझ्याकडे जी युनिक ज्वेलरी आहे ना,
ते मी कपड्याचं झालं की मी तुम्हाला दाखवेल. पूर्ण ब्लॉग म्हणून नक्की बघा. दिसते काय गाईज मी अजून 2 डबे बाकी. सगळ्या डब्यांमध्ये फक्त ज्वेलरी, फक्त आणि फक्त ज्वेलरी. दिस इज माय मोस्ट फेवरेट डब्बा. या डब्यामध्ये ना खूप मस्त नेकलेसेस वगैरे आहे. हे मी तुम्हाला नंतर दाखवेल. जेव्हा ज्वेलरी सॉर्ट करणार ना तेव्हा तुम्हाला जे युनिक ज्वेलरी आहे ते तुम्हाला दाखवेल. सो पूर्ण व्लॉग नक्की बघा गाईज. आणि मी हे करते तोपर्यंत जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. ट्रेडिशनलवाले जे आहे हे सगळ्यात वरती ठेवणार, कारण मला खूप कधीच लागतात. सध्या तर सणवार सगळं गेलेलं आहे. सो मी यांना डायरेक्ट वरती ठेवणार आहे. आणि जे रोजचे किंवा जीन्स टॉप जे मी सतत घालत असते ते मी खाली ठेवणार आहे. सो लेट्स गो. हां, पहिला गठ्ठा. लेट्स गो. यूज करायचे कपडे तिकडे खाली ठेवते. म्हणजे हे मी शिवून आणलेत खूप सारे. हा एक सेट आहे, हा एक पूर्ण सेट आहे, हा एक सेट आहे आणि बाकी सगळे कुर्तीज आहेत. तर ते मी कसं असं अधूनमधून घालत असते, रोज घालणार. हे तर सेट मी रोज घालणार आहे. सो ते तिकडे ठेवूया आपण. चलो, आय गेस आय विल सॉर्ट जीन्स. हवी सगळ्या पॅन्ट्स आता, जीन्स पॅन्ट्स वगैरे त्या सगळ्या सॉर्ट करणार आता. चलो गाईज, दिस इज द कूलेस्ट जीन्स आय हॅव. हे मी घरी बनवली आहे. हे म्हणजे नॉर्मल जीन्स होती, तर हिला मी असं हे सगळं मी घरी चिपकवलेलं आहे. हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला ते सगळं मी घरी चिपकवलेलं आहे या जीन्सचं. नवरात्रासाठी बनवली होती, बस स्टील आता ही वापरून घेईल मी थोडंसं कुर्तीज वगैरे वरती घालून. पैंट्स का हो गया, सब कुछ हो गया. अभी टॉप्स सॉर्ट करते. सगळे टॉप्स म्हणजे अजून बाकी आहे खूप. प्यार संपत नाही आहे सगळं. थकली नाही आता खूप, बट करा डू इट. तर चलो आधी आता टॉप सॉर्ट करूया सगळे. क्रॉप टॉप्स वगैरे सगळं सॉर्ट झालेलं आहे आणि आता ते सगळं तिकडे ठेवलेलं आहे. अभी आय सॉर्ट फ्रॉक्स, स्कर्ट्स अँड साडीज. लेट्स डू दॅट. थकली मी खूप, बट आय हॅव टू डू इट. चलो, तेच माझे इयरिंग्स बघून तोपर्यंत मी करत होते सॉर्ट. तर तुम्हाला माझे काय काय इंटरेस्टिंग आणि क्यूट फ्रॉक्स आधी दाखवते. हा एक माझ्याकडे खूप क्यूट फ्रॉक आहे, बट हा मी कधीच घातलेला नाही आहे. दुबईसाठी मी बनवला होता, शिवलेला ॲक्च्युली, बट हा मी कधीच घातलेला नाही आहे. थोडंसं ह्याची ना फिटिंगचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. बट बघा हा फ्रॉक असा पूर्ण. सेकंड क्यूट फ्रॉक आय हॅव इज दिस प्रिन्सेस फ्रॉक. हा पण मी एकदाच घातलेला आहे दुबईला, वॉर्नर ब्रदर्समध्ये एकदाच. त्यानंतर मी घातलाच नाही, काही चान्सच आला नाही हा फ्रॉक घालायचा. सो हा पण एक खूप क्यूट फ्रॉक आहे माझ्याकडे. आणि हा एक अजून माझ्याकडे एक खूप इंटरेस्टिंग आहे. जे फ्रॉक आहे काय मला कळत नाही, पण मला जे चांगलं वाटलं काहीतरी मी घेऊन आले, बट मी अजून घातलेलं नाही आहे. कुठे गेलं? हां, पिकाचू. तुम्ही हसू पण शकतात, आय डोंट नो. बर्ड हे बघा, हे खूप असं मोठं असं लंब एकदम इथपर्यंत पायापर्यंत आहे. बॉडीकॉन टाईप आहे आय गेस. आणि ह्याच्यामध्ये पिकाचू होतं, असं बीडेडवाला पिकाचू होतं पूर्ण टिकली. म्हणून मी हा घेतला. बट आता कसं स्टाईल करू मला कळतच नाही आहे. एक दिवस मी व्हिडिओ बनवणार इंस्टाग्रामवरती याला स्टाईल करून, की याला कसं स्टाईल केलं मी, मला सुद्धा कळत नाही आहे, बट ठीक आहे. इट्स टाईम टू सॉर्ट साडीज. आता सगळ्या साड्या मी ठेवणार आहे. भरपूर साड्या तुम्हाला दाखवते, वेट. पाऊचमध्ये मी सगळे ब्लाऊज आणि साडी एकसंगती भरणार आहे. सो द वॉर्डरोब इज ऑल डन. वेट, लेट मी शो यू. दिस इज हाऊ माय वॉर्डरोब लुक्स लाईक राईट नाव. एकदम नीट अँड क्लीन. एव्हरीथिंग इज ऑल डन आणि आय एम सो टायर्ड राईट नाव. खूप थकली सगळ्या कपड्याची घडी करून, बट स्टील आय हॅव टू मॅनेज दिस पर्स. माझ्याकडे खूप साऱ्या बॅग्स आहेत, हँडबॅग्स आहेत, ते मला मॅनेज करायचं आहे. ज्वेलरी सगळी सॉर्ट करायची आहे. सो लेट्स सॉर्ट अवर ज्वेलरी राइट नाउ. चलो. सो सबसे पहले आय हॅव दिस क्यूट नेकलेस, जो मी पूजाच्या दिवशी पण घातला होता.
दिसत आहे, खूप क्यूट दिसतो हा नेकलेस. तर हा आधी आपण इकडे ठेवूया. आय हॅव दिस बिग नेकलेस जो थोडासा तुटला आहे, बट खूप क्यूट आहे हा नेकलेस. माझ्याकडे खूप मोठा पूर्ण गळा भरून जातो या नेकलेसने. हे म्हणजे खूप सिम्पल आणि स्वीट आहे. हा पूर्ण माझा नेकलेसचा डब्बा आहे. बँगल्सचा डब्बा पण भरलेला आहे पूर्ण. आई हैव टू मेनी बैंगल्स. इसका भी अभी काम तमाम हो चुका है. आई हैव सो द गोल्ड ज्वेलरी इज सॉर्टेड. अभी इट्स टाइम टू शो यू माय सिल्वर ज्वेलरी, ऑक्सीडाइज्ड ज्वेलरी. दिस प्रिटी नेकलेस, ऑक्सिडाइज्ड हार आहे हा. अंधार झालेला दिसत असेल तुम्हाला, बिकॉज संध्याकाळ झालेली आहे आणि मी छोटा लाईट लावला आहे. सो अभी एव्हरीथिंग इज डन अँड नाऊ आम गना ह्याच्यामध्ये ठेवणार आहे मी सगळं आता माझ्या ड्रॉवर्समध्ये. सो एव्हरीथिंग इज डन राईट नाव. सगळं झालेलं आहे माझं. आणि तुम्हाला सनसेट दाखवते, खूप क्यूट दिसतं. किती मस्त दिसतं ना, वाव. अँड हिअर इज मी गाईज, अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. माझं सगळं सेट करून एव्हरीथिंग सगळं झालेलं आहे. अँड हा मागचा पार्ट जो आहे तो अजून सेट करायचा बाकी, त्याचा मी वेगळा ब्लॉग बनवेल. सामान मी अजून काय आणलेलं नाही आहे. सो दैट्स इट फॉर टुडेज़ वीडियो गाइज. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय बाय. लाइक शेयर सब्सक्राइब.